आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. बंडखोर खासदारांचा गट पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा करत उद्धव ठाकरे आता त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करू शकत नसल्याचे कदम यांनी म्हटले. उद्धवजींना कायद्याचं ज्ञान नाही. खासदारांनी कायदेशीर मार्गाने भूमिका घेतली आहे. आता त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार ठाकरे यांच्याकडे नाही. ठिगळ कुठे लावणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. राऊत यांनी आता थांबावं, नाहीतर पक्षात उद्धवजी, वाहिनी आणि आदित्य हे तिघेच उरतील, अशी टीका करत त्यांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे तुम्हाला खासदार का सोडून चाललेत? मंत्री पदावरती असणारे 10 मंत्री तुम्हाला सोडून का गेले? कदाचित दुसऱ्या वेळेला त्यांना समोर मंत्रिपद मिळालं पण नसतं. आणि उद्धवजी साधी गोष्ट नाही आहे. माझे मित्र संजय राऊतांचं मागाशी मी स्टेटमेंट पाहिलं की या 6 लोकांनी पहिल्यांदा राजीनामा दिले पाहिजे नैतिकता म्हणून. संजयजी, तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी? या 40 आमदारांच्या मताने तुम्ही खासदार झाला होतात राज्यसभेवरती, या 40 आमदारांच्या मतावरती. मग हे ज्यावेळेला 40 आमदार सोडून गेले, तुम्ही त्यांना गद्दार म्हटलात. मग त्या गद्दारांची मतं तुम्हाला कशी चालली? मग नैतिकता म्हणून तुम्ही का राजीनामा दिला नाहीत राज्यसभेचा, खासदाराचा? हे दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः गौरव भाषण, हे तर थांबलं पाहिजे. संजय राऊत हे आता थांबलं पाहिजे. आणि तुम्ही आता कुठं कुठं ठिकाण लावणार आहात? एवढं फाटलंय ना, एवढं फाटलंय सगळं. तुम्ही आता ठिकाण कुठं लावणार आहात? कोण थांबणार नाही? उद्धवजी, आमच्या वहिनी आणि आदित्य हे तिघेच राहणार आहेत. तिघेच. आता जे तुमच्याकडे 20 आमदार आहेत ना, पुढच्या निवडणुकीपर्यंत तिकडेच थांबले, त्यातला एक पण निवडून येणार नाही. दाव्याने सांगतो. विकास कामच काय होणार नाहीत, काय होणार नाहीत. आणि उद्धवजी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या आमदारांना निधी मिळावा, आपल्या आमदारांचे मतदारसंघ स्ट्रॉंग व्हावेत, आपल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये जनउपयोगी कामं व्हावीत, असा प्रयत्न उद्धवजींकडनं कधीच नसतो. ती फक्त ठाकरी भाषा वापरायची, बाळासाहेबांची, फक्त नक्कल करायची. याच्यापेक्षा उद्धवजींकडे काहीच नाही आहे. सुंग जळला तर पीळ जात नाही. अजून सुद्धा तेच आहे. गेट आउट, आउट. काय मला फरक पडत नाही. आणि म्हणून मला वाटतं किमान आता तरी उद्धवजींनी स्वतःला समजून घेतलं पाहिजे. आता ममता दिदीचे पण सगळे फुटले ना, 2/3 गेले ना. नियमच आहे तो. या 2/3 असल्यामुळे टेक्निकल कुठलाही इश्यू होणार नाही, ती मला पूर्णपणे खात्री. बरं, खासदार देखील विधिमंडळामध्ये 32 वर्ष काढले. 32 वर्ष मी काढले विधिमंडळामध्ये. मला हे माझा अभ्यास आहे, मला नियम माहिती आहे. तो टेक्निकल आता ते उद्या मिटिंग लावतील, म्हणजे खासदार आले नाहीत त्यांच्यावर. पण कसं, आता वेळ निघून गेली. वगाती पाठीमागून घोडे नसून काय उपयोग आहे का? बैल मेल्यानंतर झोपा करून काय फायदा आहे का? त्यांनी वेगळ्या गट ऑलरेडी केला, त्याला आता संमती मिळाली, संपला विषय ना आता तुमचा. आता तुमच्याकडे ते नाही द्यायचं ना, तर तुमच्या मुलीला येण्यात कसं दे नाही ना होते. हे झोपून झाले, ह्याला कळलंच नाही आधी. ह्याने आधी कळायला होता, आधी व्हीप द्यायला होता. आणि मग त्या व्हीपनुसार जर काढलं नसेल तर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते असते. पण आता त्याने 2/3 म्हणून वेगळा गट केला. आता अधिकृत हा कायद्याप्रमाणे निर्णय झालेला असल्यामुळं आता कायद्यानं उद्धवजी त्यांचं काही करू शकत नाही. भाई ऑपरेशन अडचण हीच होते, उद्धवजींना कायद्याची काही माहिती नाही. मुख्यमंत्री म्हणून गेल्यानंतर मंत्रालयात 2दा गेले 10 मिनिटासाठी. विधानसभेत 2 भाषणं केली. ती भाषणं कुठल्याही आमदाराच्या मंत्र्याच्या प्रश्नाला उत्तर न देता तो विषय सोडून, जसं काय शिवाजी बागला आपण भाषण देतोय, कारण त्याला अभ्यास काहीच नाही ना. अभ्यास काही नाही ना, हीच तर अडचण आहे. आणि जे अभ्यासू होते तेच होत कोण नाही आता. भाई, सकाळी भास्करराव जाधव उद्धव ठाकरेंना धीर देताना असं म्हणाले की डरो मत, ये दिन भी कट जाएंगे. कट जाएंगे ना, दिन तो कटे है, उनपी फटे. जिल्हा परिषद निवडणुकीला तुम्ही बघितलं काय झालं ते भास्कररावांचं. कट गए ना सब. एक मुलगा निवडून आला, बाकी सब कट गए.
ते काय खोटं बोललेलं आहे. हे 20 दिन कट जाएंगे. भास्करजी तुम्ही ते घाल का आधी सोबत ते सांगा शपथ घेऊन. फक्त आभास निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहेत. ठीक आहे, त्यांना शुभेच्छा. भास्करजींना पण शुभेच्छा. अतिशय मोठा निर्णय आहे. 6 खासदार गेलेले आहेत. मला वाटतं या देशाचे पंतप्रधान मोदीजी देखील एकनाथ शिंदेची पाठ थोपटतील याबाबत माझ्या मनात कुठेही शंका नाही. आणि संबंध देशाला दाखवून दिले एकनाथ शिंदेने की मी किती कॅपेबल आहे. आम्हाला अभिमान आहे उद्धवजी, आम्हाला एकनाथ शिंदेचा अभिमान आहे. ज्याला भाषणामध्ये टाळ्या मिळतात त्याला लगेच बाजूला करून टाकायचं. मग तो गुलाब पाटील असू देत किंवा रामदास कदम असू देत. साहेब असं नाही पक्ष वाढतो. काय काय त्याला संपूर्ण पक्ष वाढत नसतो. काय काय त्याला ताकद द्या, वाढवा, त्याला मोठे करा तुम्ही. आणि म्हणून पुन्हा एकदा उद्धवजींकडनं 6 खासदार निवडून आलेले आहेत. त्यांनी दिल्लीत गेलेले आहेत, वेगळा गट केलेला आहे. आणि मग अधिकृतपणे आता ते शिवसेनेमध्ये आलेत. त्यांचं स्वागत, मनापासून स्वागत. शिवसेनेचा नेता म्हणून मी मनापासून त्यांचं स्वागत करतोय. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.